आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीने टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान केले। नेवासा नगरीत पुष्पवृष्टी आणि उत्साहपूर्ण स्वागताने दिंडीचे स्वागत झाले। या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला, ज्यामुळे माऊलीच्या गजराने नेवासा नगरी दुमदुमली होती। माऊलींच्या पालखी रथाचे आकर्षण आणि संतांच्या पावन पदस्पर्शाने नेवासा नगरीत भक्तिरस नांदला। वैकुंठवासी श्री गुरुवर्य श्री बन्सी महाराज तांबे यांच्या कृपाशीर्वादाने आणि वेदांताचार्य श्री हरिभक्त परायण देवीदास महाराज मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी निघाली। दिंडीच्या प्रस्थानापूर्वी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत राष्ट्रसंत श्री भास्कर गिरीजी महाराज आणि पैठणचे संत एकनाथ महाराजांचे वंशज श्री गोसावी महाराज यांच्या हस्ते वेद मंत्रांच्या जयघोषात माऊलींच्या पादुकांचा अभिषेक आणि पूजन झाले। या सोहळ्याला गंगापूर येथील श्री विठ्ठल आश्रमाचे प्रमुख गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत, सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे उद्धवजी महाराज मंडलिक, श्रीराम महाराज जिंजुर्डे, महंत श्री रमेशानंद गिरीजी महाराज, भगवान महाराज जंगले शास्त्री, आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विश्वास मामा गडाख, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर काका शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर आणि युवा नेते रविराज गडाख उपस्थित होते। नेवासा शहरात दिंडीच्या नगर परिक्रमेदरम्यान चौकाचौकात सडामार्जन, रांगोळ्या आणि पंचारतीने स्वागत झाले। भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि तोफांच्या सलामी दिंडीचा गौरव केला। विविध संस्था संघटनांनी स्वागत कमानी उभारल्या तर तरुण मंडळींनी पुष्पवृष्टी केली। पहिला रिंगण सोहळा नेवासा एसटी स्टँडच्या प्रांगणात झाला, ज्याने पंचक्रोशीतील भाविकांना आकर्षित केले। रिंगणानंतर दिंडी नेवासा मार्केट कमिटी मार्गे नेवासा फाटा रोडवरील आराध्या मंगल कार्यालयात मुक्कामास गेली। नेवासा खुर्द आणि बुद्रुक ग्रामस्थांनी आमटी भाकरीची मानाची पंगत दिली। रात्री देवीदास महाराज यांचे कीर्तन सेवा भक्तिमय वातावरणात झाली। सध्या दिंडीत सुमारे 15,000 वारकरी सहभागी असून पंढरपूरच्या मार्गावर आणखी दिंड्या सामील होऊन वारकऱ्यांची संख्या 30 ते 40 हजारांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे।